जसं की आपण बघितलं असंख्य विदर्भवादी या ठिकाणी आलेले आहेत आणि वेगळा विदर्भ झाला पाहिजे ही मागणी घेऊन आज हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून ते विधान भवनापर्यंत जाणार आहे। या ठिकाणी देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोरे सर देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ, असंख्य नागरिक असंख्य विदर्भवादी या ठिकाणी आलेले आहेत। वेगळा विदर्भ झाला पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित होती। आज यशवंत स्टेडियमपासून विधान भवनावरती हा मोर्चा जाणार आहे। असंख्य नागरिक उभे आहेत, काय सांगा? काय आहे, विदर्भाची सगळ्यात जुनी मागणी आहे एवढ्या वर्षाची, परंतु राज्यकर्त्यांना कसं झालेलं आहे की त्यांना रक्तपात झाल्याशिवाय, मारामाऱ्या झाल्याशिवाय, लाठी हल्ला झाल्याशिवाय लोक या सगळ्या संदर्भात जागृत आहे असं वाटत नाही। अलग लक्षात मला बघायचं आहे की कोण लाठीमार करतं, कोण किती गोळीबार करतं, ते आज आज आपल्याला बघायला मिळेल। आज एवढं आपण इतक्या वर्षापासून ही मागणी प्रलंबित आहे, आज पण आपण मोर्चा करताय। समजून घ्या सरकारने आपली मागणी तरी देखील जी आपली मागणी आहे ती जर का पूर्ण केली नाही तर आपला पुढचा पाऊल कसा असेल? नाही, असं आहे की या सरकारने काही होणार नाही आहे, कारण या सरकारची आता जास्तीत जास्त यांचं जीवन उरलं आहे 2 महिन्याचं। अलग लक्षात दिल्लीचंही सरकार जे आहे कुठल्याही क्षणाला जाऊ शकतं, त्याच्यामुळे अशी नालायक सरकार गेल्याशिवाय या मागणीला काही बळ येणार नाही आहे। जसं की आपण बघितलं की दिल्लीचं सरकार जे आहे त्याच्यातलं पण बळ गेलेलं आहे। नालायक सरकार गेल्याशिवाय काही दुसरं होणार नाही आहे आणि विदर्भवादी याचे चांगलेच आक्रमक आहेत। आता पुढे हा मोर्चा किती उग्र रूप धारण करतो आणि याच्यावरती सरकार कशा प्रकारे कारवाई करते किंवा याच्यावरती काय निर्णय घेते पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन सम्राट गोटेकर सोबत धवल गोलप, देशोन्नती, नागपूर।